नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? मजेत ना? आपण चाललो आहोत नवीन प्रवासाला आणि त्या प्रवासाला जात असताना मी तुम्हाला काही गोष्टी शेअर करत आहे. हे आहे माझं कॉलेज. माझं म्हणजे मी ज्या कॉलेजमध्ये शिकलो ना ते कॉलेज. तुम्ही म्हणशाल सर तुमचं कॉलेज कधी बांधलं? म्हणजे ज्या ठिकाणी मी शिकलो ते कॉलेज. हे आमचं आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सातारा. खूप मोठं असं कॉलेज आहे आपल्या गावामध्ये. आणि हा आहे आमच्या गावातील गहू. आणि याला किती पाहू नाही का, समृद्ध असं शेती पाहायला मिळते. पाण्याचा सोर्सेस चांगला असल्यामुळं शेतीसुद्धा चांगली आहे. तर गहू एका ठिकाणी काढायला दिसतोय, तर काही ठिकाणी अजून हिरवागार गहू आहे. परंतु गव्हाची शेती आमच्या गावामध्ये चांगल्या प्रकारे होते. ही आमच्या गावातील प्रवरा नदी. प्रवरा नदी आता दुई थड्या फुल दिसते. त्याचं कारण असं आहे की पुढं बंधारा असल्यामुळे त्या बंधाऱ्याला पाणी अडवलेलं आहे. परंतु बघू शकता की किती नितळ पाणी आहे. आणि आपण सर्वांनी पाणी जपून वापरलं पाहिजे, कारण आता उन्हाळा कुठं सुरू झालेला आहे आणि पाण्याची आपल्याला पुढे गरज भासणार आहे. त्यामुळे सर्वांनीच पाण्याची बचत केली पाहिजे. पाण्याचा वापर आपण सर्वांनी काळजीपूर्वक केला पाहिजे मित्रांनो. तर चला पुढे जाऊया आपण. हे पाथरे गावामधील लक्ष्मी मातेचं मंदिर आहे आणि लहानपणी आम्ही या ठिकाणी यायचो. आत्ताही येतो. यात्रा असेल तर या ठिकाणी नक्की आम्ही येत असतो. वाह, प्रवास करत असताना ना असं हिरवगार शेत, झाडी डोंगरी पाहिलं का मस्त वाटतं. कारण प्रवासामध्ये ह्याच गोष्टी हव्या असतात. हिरवेगार झाडं हवे असतात. हे आहे मोठा देवीचे मंदिर. लहानपणी आम्ही नवरात्रीमध्ये 100% यायचो, दर्शन घ्यायचो आणि जायचो पुढं. कोलार जात असते. हा कोलार रस्ता आहे आणि कोलार रस्त्याला जाता. हे माझ्या मित्राचं घर आहे. कारण मित्राशिवाय दुनिया अधुरी असते असं म्हणतात ना. तर मित्र आपले पाहिजेच, चांगले मित्र पाहिजे. फक्त संगत चांगली असेल तर मार्गही चांगला मिळतो. त्यामुळे मित्र पाहिजे, ते पण चांगले. आपण आलेलो आहोत आमच्या गावाला खेटून असलं हे गाव कोल्हार गाव. खूप भव्यदिव्य असं गाव आहे. मोठं गाव आहे हां. आणि या कोल्हार गावामध्ये भगवती मातेचं मंदिर आहे आणि हे भगवती मातेचं मंदिर आहे. तर इथे हजारो भाविक भक्त येत असतात. कोल्हार गावाचा अलीकडच्या काळामध्ये खूप विकास डेव्हलपमेंट झालेली आहे आणि होत आहे. हे आहे कोल्हार गाव. तर चला आता आपण जाऊया पुढच्या प्रवासाला जाऊया. मस्त रस्ते आणि आजी वाचल्या. हो, आता पुढं आपण जात आहोत. गाड्यांच्या रांगा आहेत. असं वाटतं कुठे शहरामध्ये आलो. काय शहरामध्ये नाही, आपण खेड्यामध्ये आहोत. परंतु खेडेसुद्धा आता काय शहरापेक्षा कमी राहिले नाही. रस्ते चांगले झाले. माणसांपेक्षा वाहनं जास्त झाल्यामुळे गर्दी होणारच ना. आता आपण चाललो आहे तर हे बघा, गाडीवर किती ट्रॅक्टरवरती ऊस फुल भरलेला आहे. आमच्याकडे ऊसाची लागवडसुद्धा चांगल्या प्रकारे असते. कारखाने असल्यामुळे ऊससुद्धा चांगल्या प्रकारे पिकतो. चला पुढे. आपण चाललो आहे गाडीला पेट्रोल टाकायला. आता तुम्ही म्हणला असं की कुठं चाललं आहे बा हा व्यक्ती, तुम्ही कुठं चाललं आहेत नेमकं? तर आम्ही चाललो आहे एक गॅदरिंग बघायला. साईदीप इंग्लिश मिडियम स्कूल खिरडी, करपे सरांची जी शाळा आहे त्या ठिकाणी आम्ही गॅदरिंग बघायला चाललो आहे. परंतु आधी गॅदरिंगला जात असताना गाडीला पेट्रोल भरण्याची गरज भासली आणि मग आम्ही चाललो आहे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी. आला आहे पेट्रोल पंप. हा कोल्हारचा पेट्रोल पंप आहे. अनेक आहेत परंतु या ठिकाणी येत असतो. तर पेट्रोल पंपावर आलो आहोत. चला मग पुढे. कोलार गाव आहे. असं वाटतं तुला की कुठे शहरामध्ये आहे का? शहरच समजा, कारण आता कोलारसुद्धा काय मागं राहिलं नाही. बघा ना तुम्ही इकडे तर बघा किती उंच उंच बिल्डिंग आहेत. असं वाटतं की कुठलं मोठं शहर आहे की काय. तर आपल्या व्हिडिओतून कळत आहे की आता गावासुद्धा काय मागं राहिलं नाहीत. शहराच्या प्रमाणेच गावामध्ये सुद्धा आता उंच उंच बिल्डिंग, उंच उंच घरं पाहायला मिळत आहेत. सुंदर असं गाव कोल्हार गाव. आपण चाललो आहोत खिरडी या गावाकडे. परंतु त्या गावाकडे जात असताना आपण विविध गावाची माहिती तुम्हाला सांगत आहोत. बघा ना किती उंच उंच बिल्डिंग आहेत. एवढ्या उंच बिल्डिंग गावाकडे असू शकतात हे आपल्या व्हिडिओतून कळते. आणि गावंसुद्धा आता मागं नाही राहिली. हां, गावंसुद्धा आता शहराच्या बरोबर चाललीत.
उलट गावाने जुनी संस्कृती जपली अजून. हो वाह, किती छान वाटते बघा बरं, मस्त वाटते एकदम बघून. गावाकडे काय आहे बघा ना, आपण म्हणतो गावाकडे काय आहे, गावाकडे काय, तर गावाकडे निवांतपणा आहे, गावाकडे निसर्ग आहे, गावाकडे हिरवीगार शेती आहे, गावाकडे त्याला म्हणतात ना की हे बघा गावाकडे हे आहे, सोनं आहे. आणि हे आता कुठंतरी कमी होत चाललं आहे. गावाकडे खूप काय आहे हो, जे गावाकडे आहे ते शहराकडे नाही आहे, जे शहराकडे आहे ते गावाकडे होऊ शकतं, पण जे गावाकडे आहे ते शहराकडे करणं अशक्य आहे. समृद्ध असं परिसर आहे, निसर्ग आहे, हिरवीगार झाडी आहेत, त्याचबरोबर शुद्ध हवा आहे, भरपूर काय आहे गावाकडे. शहराकडे आहे भरपूर, पण शहरापेक्षा गावाकडे सुद्धा भरपूर काही गोष्टी आहेत. हेच मला सांगायचे, कोण कमी कोण जास्त हे आपल्याला तुलना करायचीच नाही आहे. पण आपण गावाकडचे ना, मग गावाकडे सुद्धा सगळं काही चांगलं आहे ना, ते आपण मान्य केलं पाहिजे. हे बघा ट्रॅक्टर चाललं आहे का शहराकडे? असं नाही मिळत पाहायला. हिरवेगार झाडं आहे बघा, दोन्ही रस्त्याच्या कडेला झाडं आहेत, दुकानं आहेत, आणि इतकं मस्त वाटते फिरताना. तुम्हाला सांगतो, हे आलं हे उक्कलगाव, हे उक्कलगाव आहे मित्रांनो. आणि उक्कलगावमध्ये आपण अनेक असे म्हणजे नवनवीन असे आपण गोष्टी बघू शकतो उक्कलगावमध्ये. उक्कलगाव जरी गाव छोटं असलं, परंतु या ठिकाणी सुद्धा आपण बघू शकतो की गाव सुंदर असं गाव आहे. सूर्यास्त बघणे म्हणजे निसर्गाचं सौंदर्य डोळ्यामध्ये टिपून घेणं आहे, डोळ्यामध्ये साठवणं आहे. किती छान हे दृश्य पाहायला मिळते. आपण बघू शकता सूर्यास्त. हे जे गाव आहे आता आलेलं आहे, हे गाव बेलापूर गाव आहे. श्रीरामपूर तालुक्यातील हे गाव आहे. गाव खूप मोठं आहे. हे पण गाव प्रवरा नदीच्या कडेला वसलेले आहे. आणि या गावामध्ये मोठ्या अशा बाजारपेठा आहेत. आणि प्रसिद्ध असं हे जुनं गाव आहे की ज्यामध्ये आपण सर्व काही बघू शकतो. मोठमोठ्या बाजारपेठा, मोठमोठ्या दुकानं आणि सर्व काही या गावामध्ये आहे. असं सर्व संपूर्ण असे हे गाव बेलापूर गाव, ज्यामधून आपण आता तिकडे जात आहोत. बघा ना किती मस्त निसर्ग दिसतोय आपल्याला. हिरवगार झाडे आहेत, रस्ता पण किती एकदम काचेवानी चमकतोय. इतकं सुंदर या गावाकडे पाहायला मिळतंय. आणि प्रवास करताना रस्ते चांगले असतील ना, तर प्रवास करायला मजा येते. रस्ते चांगले आणि काही टेन्शन नको फिरताना, एकदम फ्री. निसर्ग पाहिजे असतो. आणि निसर्ग, लोक, वस्त्या, हे बघा ना. आपण म्हणतो माझ्याकडे काय, माझ्याकडे काय, हे बघा ना. या लोकांकडे बघितलं का आपल्याला थोडंसं असं वाटतं की आपल्याकडे भरपूर काय आहे. संध्याकाळची वेळ आहे मित्रांनो. शेळ्या करडं हे आता घराकडे निघलेत. त्यांची घराकडे जाण्याची लगबग वेगळीच आहे. गाई असेल, मेंढ्या, शेळ्या, वा. चला, मस्त वेळ थांबलो आम्ही इथं. म्हणलं रेल्वे आली की तुम्हाला दाखवावी, पण काय रेल्वे यायला जवळजवळ 1 तास बाकी होता. ते म्हणले 1 तासाने रेल्वे येणार आहे, त्यामुळे काय आम्हाला थांबायला वेळ नाही मिळाला. पण येताना जर भेटली तर 100% तुम्हाला रेल्वे दाखवेल. पण सध्या तर काय रेल्वे नाही आहे. परंतु बघा ना, हे गावाकडचं दृश्य तुम्हाला दाखवतो. गावाकडे आहे किती मोठे रेल्वे टर्मिनस आहेत. आणि यावर कळतं की आपल्याकडचे गावसुद्धा कमी नाही. ते किती छान हे पाहायला मिळते. चला पुढे. हे मोठे लाईटचे टॉवर्स आहेत. हे लहानपणी हे बघितलं का असं वाटायचं की हे किती मोठं आहे, हे पडलं तर कसं, म्हणजे ही भीती असते लहान मनामध्ये. परंतु छान वाटतं बघितले. आपण या ठिकाणी ज्या ठिकाणी गॅदरिंग आहे ना, त्या साईदीप इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आलो आहोत. आदरणीय करपे सर हे या साईदीप इंग्लिश मीडियम स्कूलचे संस्थापक आहेत. तर आपण आता या गॅदरिंगला आलेलो आहोत. आणि गॅदरिंगमध्ये आपण विविध गाण्यांचा आस्वाद घेणार आहोत. हे बडीशेप आणि ओवा रगडताना
मित्रांनो, जाताना काय रेल्वे दिसली नाही, परंतु असं समजलं की आता रेल्वे येणार आहे. गेट पडलेले होते, त्यामुळे म्हणलं चला तुम्हाला रेल्वे दाखवावी. ॲक्च्युली सगळ्यांना माहीत आहे रेल्वे कशी असते, परंतु रेल्वे बघायचं एक उत्कंठा सगळ्यांना असते, कशी धावते कसं काय. चला आल्यासारखी दिसते रेल्वे, तर मग मी तुमच्यासोबत ते व्हिडिओ शेअर करतो. चला मित्रांनो, रेल्वेही गेली, आता आम्हीही निघतो. धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा मित्रांनो. थँक्यू सो मच. बाय.